मुंबईच्या दादरमधील ब्रिटिशकालीन कबूतरखान्यावर पालिकेने अखेर कारवाई केली आहे। कबूतरखान्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून असलेली पत्राची शेड, धान्यांच्या गोण्या जप्त करण्यात आल्यात। कबूतरखान्याभोवती बांधलेला अनधिकृत कुंपणाचा भाग हटवला आणि परिसर सुद्धा स्वच्छ केलाय। त्यामुळे दादरमधील शेकडो नागरिकांसह व्यापारी आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता। मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईनंतर आणि दिलेल्या सूचनेनंतर सुद्धा नियमांचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळतं। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। पाहूया। पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री उदय सामंत यांनी कबुतराच्या विष्ठेमुळे होणारे श्वसनाचे आजार किंवा इतर जे गंभीर आजार होतात त्याची माहिती देत मुंबईतील सर्वच कबूतरखाने बंद होणार असल्याची माहिती दिली आणि तसे मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर संबंधित जे मुंबई शहरामध्ये कबूतरखाने आहेत त्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता। आणि उदय सामंत यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर ताबडतोब मुंबई महानगरपालिकेने दादर येथील जो कबूतरखाना होता त्या कबूतरखान्यावर येऊन जो अनधिकृतपणे जाळी उभारली होती किंवा जे अनधिकृतपणे शेड लावलं होतं त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या कबूतरखान्यावर जिथे गोणी ठेवल्या जातात किंवा इथे एक व्यक्ती बसली जाते त्यांना देखील आदेश दिले होते मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी की इथे कोणत्याही प्रकारच्या गोणी ठेवू नका, खाद्यपदार्थाच्या कोणतीही व्यक्ती बसू नका। आणि ही कारवाई देखील मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ताबडतोब करण्यात आली होती। आपण जर पाहिलं तर जाळी काढलेली दिसते, जो शेड उभारला होता अनधिकृतपणे तो देखील काढण्यात आलेला आहे। इथल्या गोणी देखील मुंबई महानगरपालिकेने 2 दिवसापूर्वीच हटवल्या होत्या। मात्र आता जर आपण पाहिलं तर या कबूतरखान्यामध्ये धान्याच्या ज्या गोणी आहेत त्या देखील पाहायला मिळतात। इथे एक व्यक्ती बसल्याचं देखील निदर्शनास आलेलं आहे, त्याची खुर्ची देखील पाहायला मिळते। त्याचबरोबर त्या व्यक्तीने या कबुतरांना धान्याची जी गोण होती ती गोण या कबुतरांना खाद्यपदार्थ दिल्याची देखील माहिती समोर आलेला आहे व्हिडिओमधून। आणि आपण जर पाहिलं तर या कबूतरखान्यामध्ये मुंबई महानगरपालिकेने गोणी ठेवू नका, खाद्यपदार्थाच्या इथे कोणतीही व्यक्ती बसू नका असं सक्त आदेश दिले होते। मात्र मुंबई महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर लगेच अधिकारी इथून गेल्यानंतर त्यांच्या दिलेल्या सूचनांकडे, त्यांनी केलेल्या विनंतीकडे पाठ फिरवत पुन्हा एकदा या कबूतरखान्यामध्ये आपल्याला गोणी आढळल्याचे पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन मनोज सोलंकीसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।